नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आध्यात्मिक चॅनलमध्ये सर्व श्रद्धाळू व ईश्वराच्या लाडक्या लेकरांचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत की कुलदेवीला जागृत कसे करायचे। प्रत्येक कुलाला कुलदेवी व कुलदेव असे दोन देव असतात। मुळात आपल्या कुळाची स्थापना, कुलाची सुरुवात कुलदेवी देवतेच्या साक्षीने झालेली असते। या दोघांच्या आपल्या कुलावरती कृपा आशीर्वाद असतो। या दोन देवता आपल्या पाठीशी असतील तर आपणास कशाचीही मुळीच भीती नसते। मला अनेक लोकांनी कुलदेवतेला जागृत कसे करायचे असे विचारले होते। त्यांचा म्हणण्याचा असा अर्थ होता की कुलदेवतेचा आशीर्वाद व कृपा कशी मिळवायची। त्यापूर्वी ईश्वराच्या सर्व लाडक्या भक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपण माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या शब्दाशेजारी घंटीचे बटन नक्की दाबा, कारण सर्वात दुर्मिळ माहिती, योग्य आणि सत्य सनातन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे माझ्या चॅनलचे उद्दिष्ट आहे। जास्ती करून विष्णुपत्नी लक्ष्मी व शिवपत्नी पार्वती या दोन देवींचे वेगवेगळे अवतार अनेक लोकांना कुलदेवी असतात। ज्यांना कुलदेवीला जागृत करायचे आहे अशा सर्व स्त्री पुरुषांनी बाहेरील व घरातील सर्व स्त्रियांचा, मुलींचा मान सन्मान व आदर राखला पाहिजे। कमीत कमी घरातील स्त्रियांचा तरी आदर केला पाहिजे। त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरात कुलदेवतेची गादी असली पाहिजे, त्यावरती कुलदेवतेची मूर्ती अथवा फोटो असला पाहिजे। कुलदेवीची दररोज षोडोपचारे पूजा केली पाहिजे। वर्षातून एकदा देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन देवीला अभिषेक, पोशाख, ओटी भरणे, नैवेद्य दाखवणे, नारळ देणे असे झाले पाहिजे। अत्यंत बिकट परिस्थितीत एखाद्याला एखाद्या वर्षी हे चुकले तरी चालेल। त्याचबरोबर प्रत्येक देवीच्या ठिकाणी काही प्रथा असतात, त्या पाळल्या पाहिजेत। ते रीतिरिवाज पूर्ण केले पाहिजेत। तुमच्या देवीला जे काही जागरण, गोंधळ, सुवासनी जेवायला घालणे अशा ज्या पण काही वेगवेगळ्या प्रथा असतील त्या पूर्ण करा। त्याचबरोबर देवीच्या मंत्राचे नामस्मरण करणे, तिच्यावरती श्रद्धा विश्वास ठेवणे, आपले कर्म चांगले असणे, परोपकार करणे, देवीच्या नावाने दान धर्म करणे, कुटुंबातील वयस्कर लोकांचा आदर करणे, यामुळे कुलदेवी आपणावरती प्रसन्न राहते। त्याचबरोबर देवाऱ्यावरती कुलदेवीच्या नावाने कलश स्थापन करावा। देवारा स्वच्छ व टापटीप ठेवा। दररोज देवीसमोर निरंजन लावावे। मात्र देवीच्या नावाने एखाद्या मुक्या प्राण्याची हत्या करू नये। परंतु हे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे। माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकाही देवी देवतेला बळी दिलेला नाही। शेवटी तो द्यायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न। तुम्ही हे सर्व कराल तर कुलदेवती जागृत राहील, कुलदेवीचा तुमच्यावरती आशीर्वाद राहील। तर कसे वाटले आजचे व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये आपण जरूर कळवा। त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा व आपला सपोर्ट आणि आपला सर्व दर्शकांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू।